भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा तोफ टाकली आहे। कधी काही मोदींच्या विकास कामांचं कौतुक करणारे राज ऐन निवडणुकांच्या तोंडावर मोदींना टार्गेट करतात। काय आहे या मागचं राज? इस तरह के प्राइम मिनिस्टर अपने देश को बिल्कुल चाहिए, मोदी जी जैसे यानी कि आप मोदी जी को ही रखिए सामने कि ऐसे प्राइम मिनिस्टर हो तो क्या है। एक देखा जाए, मैं देश विदेश में बहुत घूमते रहता हूँ। अपने जो बहुत साल पीछे थे ऐसे देश कहाँ का कहाँ निकल गए। सुमारे 2 वर्षांपूर्वीचं राज ठाकरेंचं हे विधान, पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। त्या माणसाबद्दल मला त्यांच्या कामाबद्दल, गुजरातमध्ये केलेल्या कामाबद्दल मला आदर आहे आणि चांगली गोष्ट वाटते। जे मी तेव्हाही बोललो होतो, मी आजही बोलतो, याच्यामध्ये काही वेगळं वाटण्यासारखं कारण नाही। पण ज्या दिवशी त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं भारतीय जनता पक्षाने, मला असं वाटते की त्या दिवशी नरेंद्र मोदींनी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। राज ठाकरेंनी मोदींबाबत अचानक पवित्रा बदलल्यामुळे सगळेच चक्रावून गेले। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज मोदींवर तोंडसूक घेत आहे। मराठी अस्मितेचा राग आळवताना राज ठाकरेंच्या रडारवर आहे तो मुंबईतला गुजराती समाज। मुंबई गुजराती माणसाचं माहेर आहे, व मराठी माणसाचं काय सासर। आणि मग गुजरात राज्य काय आहे? माणूस भला आहे, माणूस चांगला आहे, चांगलं काम करतोय तिकडे गुजरातमध्ये, याच्याबद्दल वाद नाही। पण त्या संयुक्त महाराष्ट्राच्या खपल्या कशाला काढताय? काही आवश्यकता आहे, काही गरज आहे? मुंबईमध्ये येतात, महाराष्ट्रामध्ये येतात। नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती ज्यावेळेला मुंबईमध्ये येते आणि सभा घेते, सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायला विसरतात। इतकी वर्षांची तुमची युती बाजूला येत आहे, तिथे नाव घ्यायला विसरता तुम्ही। देशात आम आदमी पार्टीचा प्रभाव वाढत असताना महाराष्ट्रात राजकीय गोंधळ आहे। प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलाय, पण मनसेच्या आघाडीवर मात्र अजूनही शांतताच आहे। त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत। स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करणारे राज ठाकरे नेमके कुठल्या दिशेने जाणार याबाबत मतदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे। मात्र त्यांनी आता उघडपणे मोदींवर टीकास्त्र सोडायला सुरुवात केल्यामुळे राजमार्ग स्पष्ट होऊ लागला। बीजेपी आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने प्रयत्न असा केलेला आहे की महायुतीमध्ये मनसेचा समाविष्ट करून घ्यायचं। कारण मागच्या लोकसभा निवडणुकीला मनसे रिंगणात असल्यामुळे आणि त्यांनी एक साधारण 4-4.5% अधिक मतं घेतल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला। त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही अशाच पद्धतीने 5.5-6% आसपास मतं घेतल्यामुळे मनसेने तिथं सुद्धा फटका बसला। तर ही शक्यता यावेळेला भाजपला टाळायची आहे। राज ठाकरेंचं इंजिन मोदींविरोधात धूर सोडायला लागल्यामुळे आता भाजपनेही राज विरोधात जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। नरेंद्र मोदींनी वेळोवेळी बाळासाहेबांबद्दल त्यांना काय वाटतं हे देखील व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे बाळासाहेबांच्या बद्दल नरेंद्र मोदींच्या मनात किती सन्मान आहे याकरता त्यांना कोणाची सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे। मुळामध्ये माझा तर प्रतिप्रश्न असा आहे की माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळी त्यांना ज्यांनी दुःख दिलं त्यांना आता नरेंद्र मोदींना अशा प्रकारचा प्रतिप्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का? एकेकाळी प्रदेश भाजप मुख्यालयात चहापान करण्यापर्यंत राज आणि भाजप नेत्यांचे घनिष्ठ संबंध होते। मात्र आता दोघांचे सूर बदलले। दोस्त दोस्त ना रहा असं म्हणायची पाळी आली आहे। राज ठाकरे यांच्याकडून मोदींवर वारंवार होत असलेल्या टीकेमुळे एक मुद्दा स्पष्ट झालाय की मनसेनं महायुतीचा नाद सोडून दिला आहे। मात्र राज यांच्या मोदी आणि महायुती विरोधातील भूमिकेमुळे काँग्रेस एनसीपीला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या आहेत। दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।